हॅलो स्टुडंट. सो या लेक्चरमध्ये आपण क्रियाशरीरमधील धातू हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. सो धातू म्हणजे काय, बेसिकली आपले जे बोन्स आहेत, ओके, म्हणजे आपले जे हाडे आहेत, आपले जे मांस आहे, म्हणजे जे मसल्स आहेत, जे ब्लड आहे, सो हे जे आहेत तर असे ज्यांच्यापासून आपले ऑर्गन बनलेले आहे, सो कॉन्स्टिट्युएंट आपण म्हणू शकतो. सो जे मोस्ट ऑफ द शरीर आपलं बनलेलं आहे तर त्यांना धातू म्हटलेलं आहे आयुर्वेदाने. ओके, सो सर्वात पहिले आपण ही कन्सेप्ट जाणून घेऊया की धातू म्हणजे काय. ओके, सो बघा धातू म्हणजे काय, तर त्याची निरुक्ती काय आहे, शरीर धारणात धातवः. म्हणजे काय, त्याच्यात आहेच बघा, त्या शब्दातच तुम्हाला समजते की शरीर धारण करणारे धातू असतात. ऑब्व्हियसली बघा, शरीराचे धारण करणाऱ्या शरीर घटकांना धातू असे म्हणतात. बघा, आपली जी बॉडी आहे मोस्ट ऑफ दी कशापासून बनली, त्याच्यात सर्वात जास्त आपण म्हणू शकतो की 90% काय आहे, मसल्स आहे ऑब्व्हियसली, नंतर बोन्स आहे, ठीक आहे, ब्लड आहे. सो असे जे आपल्या बॉडी कॉन्स्टिट्युएंट आहे, सो त्यांना आपण धातू म्हणतो आणि ते आपल्या शरीराला धारण करतात. यांच्यापासूनच आपण बनलो आहोत. जर आपल्याकडे बोन्स नसतील, मसल्स नसतील, ब्लड नसेल तर मग आपलं शरीर हे शरीर होईल का, नाही. आपण म्हणतो ना की हाडा मांसाचं शरीर आहे आपलं. बघा, हाड आणि मांस, सो यांना इम्पॉर्टन्स इतकं दिलं आहे, तेच धातू आपण त्याला म्हणूया. ओके, आता त्याची संख्या किती आहे, 7 संख्या आहे. ओके, आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितले. लक्षात ठेवायचे कोणकोणते आहे ते, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. इझी. ओके, त्याचा श्लोक पण आहे, तो मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं आहे, दोष धातू मलाच्या याच्यामध्ये, त्याच्यात बघा. त्यानंतर आहे संबंध, बघूया आता दोष आणि धातूचा. ओके, आता आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ, आणि 7 धातू आहेत. सो यांचा सुद्धा एक संबंध असतो, तो आश्रय संबंध. म्हणजे काय की जसं बघा, 2 वर्कर असतात. ओके, बिल्डिंग बांधायची आहे तर 2 वर्कर आहे, सो त्यांना सोबतच चालून म्हणजे एकमेकांच्या सोबतच ती बिल्डिंग बांधावी लागेल. दोघांचा विचार हे सेम असावे लागतील. ओके, ते एक असा त्याला डायरेक्ट करेल आणि दुसरा त्याच्या खाली काम करेल. ओके, सो तसंच असतं की जर ते दोघं जण अपोजिट झाले, जर तो म्हणेल की नाही मी हे करतो, हा म्हणेल मी हे करतो, सो ती बिल्डिंग बनेल का, पूर्ण नाही. सो सेम आपल्या बॉडीमध्ये धातू जितके पण आहेत आणि जितके पण दोष आहेत ते एकमेकांच्या आश्रय राहतात. म्हणजे एकमेकांच्या सपोज ऍज अ क्लोज फ्रेंड राहतात, कारण ते जर क्लोज फ्रेंड राहिले तरच आपली बॉडी ही हेल्दी राहील. सो बघा, दोष आणि धातूचा संबंध बघा. कफ, आता कफ दोष आणि धातू कुठे येतात, रस धातू, मांस धातू, मेद धातू, मज्जा धातू आणि शुक्र धातू, याच्यामध्ये आपल्याला कफ दोषाचा हे बघायला मिळतं. ओके, नंतर आहे पित्त दोष, रक्तामध्ये असतो. ओके, नंतर वात दोष कुठे असतो, अस्थिमध्ये. अस्थि पोरस असते, आपले बोन्स जे असतात ते पोरस असतात. ओके, सो दॅट्स वाय त्याच्यामध्ये त्याच्या पोकळीमध्ये, त्या कॅव्हिटीज मध्ये वायू हा असतो, म्हणजे वात हा असतो, आणि या धातूमध्ये हा कफदोष असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं, एमसीक्यू साठी येतो. त्यानंतर सामान्य कार्य म्हणजे काय की जनरल फंक्शन काय आहे आपल्या धातूंचे शरीरात, आता ते समजून घेऊया, म्हणजे समजेल की धातू काय इम्पॉर्टंट आहे. बघा, हा श्लोक आहे, इझी आहे, पाठ करायचं. ओके, प्रीणन जीवन लेप स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादच धातूना श्रेष्ठ कर्म क्रमार्थ स्मृत. ओके, इझी आहे, त्याच्यातच त्याचं आन्सर आहे. बघा, आता बघा इथे आपल्याला सांगितलंय की हे जे धातू आहेत, ठीक आहे, 7 धातूचे हे कर्म सांगितले आहे. ओके, क्रमात आहे. ओके, फर्स्ट रस पासून ते लास्ट शुक्र धातू पर्यंत. सो ते आपण बघूया. आणि इथे जे आहे हे आहे पंचमहाभूत. ओके, सो हे सुद्धा आपण बघूया. पहिले आपण त्याचे कर्म बघून घेऊया. बघा, रस धातूचं कर्म काय आहे, फर्स्ट रस आहे म्हणून फर्स्ट कर्म प्रीणन. सो रस धातूचं कर्म काय आहे, प्रीणन. आता प्रीणन म्हणजे काय, सर्व शरीराला पोषक अंश पुरवणे. पोषक अंश म्हणजे काय की आपली बॉडी जेव्हा आपण फूड करतो तेव्हा ते डायजेस्ट होतं, तेव्हा त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहे, न्यूट्रिएंट सर्व बॉडीमध्ये पोहोचवणे हे रस धातूचे कार्य आहे. सिंपल. त्यानंतर आहे रक्त. रक्त धातूचं काय कार्य, जीवन. जीवन म्हणजे काय, सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करणे. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती, ब्लड काय करतो, ट्रान्सपोर्ट करतो आपला ऑक्सिजन पूर्ण बॉडीला आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडतो. सो तो प्राणवायूचा, ओके, ऑक्सिजन मीन्स प्राणवायू, तर त्याला सर्व शरीरात त्याचा पुरवठा करणे हे रक्त धातूचे काम आहे. नंतर आहे मांस. तर मांस धातूचं काय, लेपन. लेपन म्हणजे काय की बघा, सर्व शरीराचे भिंतीप्रमाणे लेपन करणे. तर भिंतीप्रमाणे कसं,
आता सपोज ही रूम आहे, हे घर आहे. ओके, सो याला 4 भिंती आहे. ओके, सो 4 भिंती बनल्या आहे म्हणूनच ते घर आपल्याला घर दिसतंय ना. ऑब्विसली 4 भिंती नसेल तर ते घर कसं काय म्हणू शकतो आपण त्याला ऑब्विसली. सो जे आपली बॉडी आहे याच्यावरची जी स्किन आहे, त्याच्यावरचे जे मसल्स आहेत. ओके, सो ही जी कवरिंग आहे, ठीक आहे, आणि त्याला जे एक आधार पण देत आहे, भिंती उभ्या झाल्या म्हणजे त्या घराला आधारच असतो. सो सेम ॲज दॅट जे आपलं मांस धातू आहे, सो ते सुद्धा आपल्या बॉडीला कव्हरिंग करतात, आपल्या बॉडीला बॉडी बनवतात आणि त्यांना थोडा सपोर्ट सुद्धा करतात. त्यानंतर आहे मेद. मेद म्हणजे काय, तर आपण जे म्हणतो जे फॅट असतं. ओके, सो त्याला आपण मेद म्हणू शकतो. सो मेद काय करतं, स्नेह. स्नेह म्हणजे काय, तर घर्षण कमी करतो. म्हणजे आपली बॉडी, ओके, आपण कंटिन्युअसली वर्क करत असतो. ओके, आपली बॉडी वर्क करत असते, बोन्सची असते वर्किंग, एव्हरीथिंग. ओके, मुवमेंट्स असतात. सो जर हे जे बोन्स असतात, ओके, या बोन्स जॉईंट आहे ऑब्विसली. सो या जॉईंट मध्ये जर हे 2 बोन्स आहे, आपण बघतो ना की सपोज हा पेन आहे. ओके, सॉलिड, आणि हे बोर्ड आहे सॉलिड. मी याला असं केलं तर त्याचं घर्षण होत आहे ऑब्विसली. पण जर मी याच्यामध्ये काहीतरी असं मीडियम ठेवलं, सपोज मी याच्यामध्ये असं काहीतरी कपडा ठेवला आणि त्याला हलवायचा प्रयत्न केला, पण त्याचं इतकं घर्षण होणार नाही कारण त्याच्यामध्ये काहीतरी मीडियम आहे. सो तसंच आपलं जे आपला जो मेद धातू आहे, जे फॅट आहेत, तर ते आपल्या बोन्सचं घर्षण होऊ देत नाही, बॉडीचं घर्षण होऊ देत नाही. ओके, आपल्या बॉडीला कुशन प्रोव्हाइड करतो. ओके, हे मेद धातूचं कार्य आहे. त्यानंतर आहे मज्जा. मज्जा धातूचं काय बघा, पुरण. पुरण म्हणजे काय, की कशात तरी भरता येते. बघा, अस्थिमधील पोकळी भरून काढते. ऑब्विसली जे बोन मॅरो आहे ते कुठे असते, बोन्स मध्ये. सो बोन मध्ये जी कॅव्हिटी असते तिथे बोन मॅरो असतो, आणि तिथे म्हणजेच अस्थिमधील पोकळी भरून काढणे हे बोन मॅरोचं कार्य आहे. त्यानंतर आहे शुक्र. शुक्र धातूचं बघा काय आहे, गर्भोत्पादन. आता शुक्र धातू म्हणजे फक्त मेल मधला नाही तर फिमेल मधला जो आर्तव असतो, जे ओवम असतो, त्याला सुद्धा शुक्र म्हणतात. ओके, सो जो शुक्र धातू आहे तो गर्भोत्पादन करतो. म्हणजे काय, की पुनरुत्पादन करणे, म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी ते काम आहे, मोस्ट इम्पॉर्टंट काम आहे ते ऑब्विसली. सो हे त्याचे कार्य आहे. इझी आहे, सर्वांना आपण कॉमन सेन्स जरी लावलं तरी आपल्याला ते समजतं. तर आता बघूया पंचमहाभूत कोणते आहेत आणि कोणत्या धातूचे आहेत. सो बघा, सर्वात पहिले आहे रस धातूचा कोणता पंचमहाभूत असणार त्याच्यामध्ये. रस म्हणजे काय, की लिक्विड असतं ते. ओके, जो आपण फूड घेतो तेव्हा त्याचं डायजेशन करायचं असतं, तेव्हा ते न्यूट्रिएंट्स एका लिक्विड फॉर्म मध्ये असतात. सो ते आपल्या बॉडीला पोहोचत असतात, तर तो रस धातू तयार होतो. ओके, तर रस हा कोणत्या फॉर्म मध्ये असेल, पंचमहाभूताच्या जलमध्ये. त्यानंतर रक्त धातूत कोणते पंचमहाभूत असतील, तेज आणि जल. तेज का बरं, कारण रक्त धातूमध्ये पित्त असतो, आणि पित्ताचे महाभूत काय आहे, तेज महाभूत. त्यानंतर मांस धातू म्हणजे मसल मध्ये काय असेल, पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय, तर बेसिकली कोणताही जडपणा, एक विशिष्ट आकार आहे. ओके, गोष्टीला, किंवा एक जडपणा आहे. ओके, त्याला एक वेट आहे. सो ते आहे मांस धातू. सो मांस धातू मध्ये पृथ्वी महाभूत आहे. मेद धातू मध्ये काय आहे, जल आणि पृथ्वी. जल आणि पृथ्वी दोन्ही पण आहे. जे बघा फॅट आहे ते एक सॉलिड मटेरियल आहे ऑब्विसली, आणि थोडस लिक्विड आहे. ओके, त्यानंतर आहे अस्थि. अस्थि मध्ये काय आहे, पृथ्वी आणि वायू. अस्थि सुद्धा एक सॉलिड मटेरियल आहे, जड आहे ते. आणि वायू का बरं, कारण त्याच्यामध्ये पोर्स आहे, त्याच्यामुळे वायू. त्यानंतर मज्जा. मज्जा धातू मध्ये काय आहे, जल. ऑब्विसली लिक्विड असतं बोन मॅरो, सो जल. त्यानंतर शुक्र धातू मध्ये काय आहे, जल. सो हे जे आहे हे पंचमहाभूत आहे. सो आता बघा की पंचमहाभूतापासून गर्भामध्ये धातूंची उत्पत्ती व विकास सुरू होतो. आता ही लाईन आहे बघा, समजा की जेव्हा स्पर्म आणि ओवम हे फ्यूज होतात. ओके, शुक्र आणि आर्तव हे फ्यूज होतात, तेव्हा गर्भामध्ये ते जेव्हा त्याचं डिवायडेशन चालू असतं, क्लिवेज स्टेट येते. सो तेव्हा काय होतं, जेव्हा सेल डिवाइड्स होतात तेव्हा मग त्याच्यामध्ये पंचमहाभूत जे असतात आपले, पृथ्वी, वायू, आकाश, तेज आणि आप म्हणजे जल. सो हे 5 महाभूत असतात, ते तेव्हा त्याच्यात समाविष्ट होतात. आणि तेव्हा जेव्हा ऑर्गन डेव्हलपिंग होते किंवा ऑर्गन फॉर्मेशन होतं, त्याच्यामध्ये पंचमहाभूताचं एक
ते कार्य करतात, ते हेल्प करतात ते ऑर्गन फॉर्मेशन करण्यासाठी. सो दॅट्स वाय हे धातूचं फॉर्मेशन करण्यासाठी सुद्धा पंचमहाभूत तिथे हेल्प करतात. तर शुक्र आणि आर्तवामध्ये त्यांच्यामुळेच ते धातू तयार होतात. सो इथे दिलं आहे. आणि जेव्हा धातू तयार झाले, फॉर्मेशन झालं, तेव्हा त्यांचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट सुद्धा पंचमहाभूतामुळेच होत असते. सो हे पंचमहाभूताचं तिथे एक इम्पॉर्टन्स आहे. ओके, समजलं सर्वांना?